नमस्कार शेतकरी मित्रांनो। तर शेतकरी मित्रांनो, कृषी हेल्प या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी म्हणजेच आता खूप आनंदाची बातमी आहे। तर शेतकरी मित्रांनो, ती कोणती? तर शेतकरी मित्रांनो पीक विम्याचा दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप होण्यास सुरुवात झालेली आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, हेक्टरी 40,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्या संदर्भात घेऊया सविस्तर माहिती जाणून। तर शेतकरी मित्रांनो, पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। पीक विमा 75% हिस्सा वाटप करण्याचा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे। ही रक्कम थेट 40,000 रुपये असून लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। ही बातमी वृत्तपत्रामधूनही समोर आलेली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण झालेले आहे। तुम्ही पाहू शकता की 2022, 2023, 2024 आणि मे महिन्यातील 2025 या 3 वर्षाचा पीक विम्याची यादी जाहीर झाली आहे। तुम्ही या यादीमध्ये तुमचे नाव लगेच तपासू शकता। पीक विम्याचे वाटप सुरू झाले असून प्रत्येक जिल्ह्याला 153 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आलेले आहे। तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत का हे तुम्ही नक्की तपासू शकता। प्रत्येक तालुक्यानुसार किती रक्कम देण्यात आली आहे आणि विमा मिळालेल्या शेतकऱ्यांची नावेही या यादीत आहेत। तर शेतकरी मित्रांनो, मागील 3 वर्षाचा 2022, 2023, 2024 पीक विमा एकत्रितपणे दिला जात आहे। नेमके शेतकरी मित्रांनो, 50,000 रुपये ज्वारी, भात 50,000 रुपये, ज्वारी 33,000 रुपये, बाजरी 32,000 रुपये, भुईमूग 45,000 रुपये, सोयाबीन 55,000 रुपये, मूग 28,000 रुपये, उडीद 25,000 रुपये, तूर 47,000 रुपये, कापूस 60,000 रुपये आणि मका 36,000 रुपये। तर शेतकरी मित्रांनो, हा पीक विमा 2022, 2023, 2024 आणि 2025 मधील सर्व पिकांसाठी एकत्रित जमा होत आहे। 2022 पासून 2025 पर्यंत पीक विम्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे। काल पहिला टप्पा जमा झाला असून आज दुसऱ्या टप्प्याचे वाटप सुरू झालेले आहे। तर शेतकरी मित्रांनो, कृषी भाऊ दत्तात्रय बरणे यांनी सांगितले आहे की ज्या शेतकऱ्यांचे खाते पोस्ट ऑफिसमध्ये आहे त्यांना कालच पैसे मिळाले आहेत। बाकीच्या शेतकऱ्यांच्या खात्यात आज 100% रक्कम जमा करण्यात येणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, 2022 ते 2025 या कालावधीत ज्या शेतकऱ्यांचे शेती पिकांचे नुकसान झाले होते आणि त्यांनी विमा भरला होता त्यांना 100% रक्कम आज त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। ही अपडेट फक्त 5 मिनिटांपुरतीच सरकारकडून आली आहे। तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची अपेक्षा कमी रकमेची होती, पण आता त्यांना 30,000 ते 35,000 रुपये मिळत आहे। कृषी विभागाने सांगितले आहे की केंद्र सरकारकडून 2022 पासून पीक विमा मिळालेला नव्हता, त्यामुळे सरकारने मागील 3-4 वर्षाचा पीक विमा एकत्र जमा करायला सुरुवात केलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।